दक्ष पोलीस न्यूज, पहिले खाकी मग बाकी। तपोवन हनुमान केसरी राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर आयोजित सभामंडप भूमिपूजन सोहळा दिनांक 26 रोजी सकाळच्या सुमारास श्रीराम नवमीचा औचित्य साधून उत्साहात पार पडला। या कार्यक्रमास माजी खासदार हेमंत आप्पा गोडसे, स्वागत समिती अध्यक्ष रोहन देशपांडे तसंच कार्यक्रमाचे अध्यक्ष संतोष महाले यांची प्रमुख उपस्थिती लाभली। यावेळी बोलताना खासदार हेमंत आप्पा गोडसे यांनी सांगितलं की अंजनेरी हे नाशिकमधील भगवान हनुमान यांचं जन्मस्थळ असून त्यांचा उत्सव संपूर्ण देशभर मोठ्या भक्तिभावाने साजरा केला जातो। इथं पवित्र जन्मस्थळ नाशिकला लाभलं असल्यानं हा उत्सव अधिक भव्य स्वरूपात साजरा होणं आवश्यक आहे। त्या अनुषंगाने यंदाच्या वर्षापासून नाशिक शहरात तपोवन हनुमान केसरी राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धा सुरू करण्यात येत असून ही परंपरा पुढेही अखंडपणे सुरू राहील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। तपोवन हनुमान केसरी नाशिक या कुस्ती स्पर्धेचं आज भूमिपूजन सोहळ्याचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झालेला आहे। मला असं वाटतं का निश्चितच प्रभू रामचंद्राच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी म्हणून नाशिक ओळखल्या जाते आणि त्याचबरोबर हनुमानांचा जन्म ज्या ठिकाणी झाला अंजनेरी हा देखील आपल्या जिल्ह्यामध्ये झालेला आहे आणि म्हणून रोहन देशपांडे आणि त्यांच्या सर्वच सहकारी आणि सर्व आपल्या कुस्ती पैलवान वस्ताद मंडळी आहे अशा सर्वांनी एक ठरवलं का आपल्या नाशिकच्या या हनुमान जयंतीच्या दिवशी एक उपक्रम राबवायचा ज्या माध्यमातून ज्या खऱ्या अर्थानं आपल्या हनुमानांचं जी काही ताकद या ठिकाणी होती आणि आज त्याचंच प्रतीक म्हणून आपले सर्वच पैलवान मंडळी या ठिकाणी काम करतायत। तर निश्चित त्या दिवशी एक कुस्तीची स्पर्धा या ठिकाणी आयोजन करायची आणि एक वेगळा असा उपक्रम या ठिकाणी राबवण्याचं काम या ठिकाणी केलंय। मला असं वाटतं का निश्चित आज प्रभू रामचंद्रांची जयंती आहे आणि 8 दिवसानंतर हनुमान जयंती आहे। निश्चित या ठिकाणी 2 एप्रिलला हनुमान जयंती निश्चित आम्हाला विश्वास आहे का हा जरी पहिलं वर्ष असलं तर निश्चित याला एक वेगळं महत्त्व, याची सुरुवात जरी छोट्याने झाली परंतु ही परंपरा कायम राहील आणि याला विशेष महत्त्व जसं आपण म्हटलं अयोध्येनंतर खरी ओळख प्रभू रामचंद्रांची नाशिक म्हणून ओळखले जाते आणि त्याचबरोबर अंजनेरी या ठिकाणी आहे आणि म्हणून मला असं वाटतं का निश्चित या स्पर्धेला देखील ही परंपरा सातत्याने राहील आणि येणाऱ्या या कुस्ती स्पर्धेमध्ये हजारोंच्या संख्येने या ठिकाणी पैलवान मंडळ या ठिकाणी सहभागी होतील आणि आम्ही देखील सर्वांना आवाहन करतो का ही नुकतीच आपल्या उत्तर महाराष्ट्रापुरती नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातील चांगल्यात चांगल्या पैलवानांनी या ठिकाणी सहभागी व्हावं हेच आवाहन करतो आणि संपूर्ण जे काही वस्ताद मंडळी आणि रोहन देशपांडे त्यांचे सर्व सहकारी यांचं मनापासून या उपक्रमाबद्दल मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो। स्वागत समिती अध्यक्ष रोहन देशपांडे यांनी आपल्या मनोगतात सांगितलंय की या उपक्रमाच्या माध्यमातून अंजनेरी या पवित्र स्थळाची ओळख देशभर प्रभावीपणे पोहोचवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे। कुस्ती हा भगवान हनुमानांचा आवडता क्रीडा प्रकार मानला जातो, त्यामुळे नाशिकमध्ये क्रीडा संस्कृतीला चालना देणं, युवकांना प्रोत्साहन देणं तसंच नाशिकला कुस्तीचं माहेरघर म्हणून ओळख निर्माण करणं हा या स्पर्धेचा मुख्य उद्देश आहे। यासोबतच पर्यावरण संवर्धनाचा संदेशही या उपक्रमातून दिला जाणार असल्याचं त्यांनी नमूद केलंय। दरम्यान या तपोवन हनुमान केसरी राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धा हनुमान जयंतीनिमित्त दिनांक 2 एप्रिल रोजी नाशिक रोड येथील 125 मनपा मैदान मुक्तिधाम मागे इथं आयोजित करण्यात आली आहे। राज्यातील नामांकित व होतकरू पैलवानांनी पुरुष व महिला गटातून सहभागी व्हावं असं आवाहन करण्यात आलंय। परजिल्ह्यातून येणाऱ्या स्पर्धकांना येणारा खर्च व आणि व्यवस्था समितीच्या वतीनं करण्यात येणार आहे अशी माहिती स्वागत समितीचे सदस्य कैलास पवार यांनी दिली। या स्पर्धेत एकूण 17 गटांचा समावेश असून खुल्या गटासाठी मानाची चांदीची गदा व रोख 71,000चं प्रथम पारितोषिक तर द्वितीय पारितोषिक 31,000 रुपये ठेवण्यात आलंय। महिला गटासाठी प्रथम पारितोषिक 21,000 निश्चित करण्यात आलंय अशी माहिती उत्तर महाराष्ट्र कुस्ती संघाचे अध्यक्ष उत्तमराव दळवी यांनी दिली। या कार्यक्रमासाठी 2दा महाराष्ट्र केसरी विजेते नाशिकचे सुपुत्र हर्षवर्धन सदगीर हे प्रमुख उपस्थिती म्हणून उपस्थित असणार असून विविध संस्थांच्या वतीनं त्यांचा नागरिक सत्कार करण्यात येणार असल्याची माहिती समिती सदस्य अनिल डेरिंगे यांनी दिली। स्पर्धेचं सुयोग्य नियोजन, खेळाडूंकरता आवश्यक सुविधा तसंच येणाऱ्या सर्व पैलवानांची कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी समितीच्या वतीनं विशेष काळजी घेतली जाणार असल्याचं कार्यक्रमाचे अध्यक्ष संतोष सहाने यांनी यावेळी व्यक्त केलं। या कार्यक्रमास नाशिक शहर व पंचक्रोशीतील अनेक मान्यवर उपस्थित होते।
यामध्ये स्वागत समिती अध्यक्ष अनिल आप्पा ढेरिंगे, विजय जाधव, सुधाकर जाधव, प्रकाश उर्फ बंटी कोरडे, श्याम गोहाड, सागर गवडी, राजेंद्र निगळ, विजय राऊत, मनोहर कोरडे, प्रकाश कुलथे, निलेश सहाने तसंच उत्तर महाराष्ट्र कुस्ती संघाचे अध्यक्ष उत्तमराव दळवी, कोषाध्यक्ष मधुकर वाघ, प्राध्यापक संजय चव्हाण, प्राध्यापक दशरथ गायकवाड, गणेश ताजनपुरे, पैलवान संदेश भागवत, पैलवान प्रवीण पाळदे आदींची उपस्थिती लाभली. कार्यक्रमाचं आयोजन तपोवन हनुमान केसरी स्वागत समितीच्या वतीनं करण्यात आलं होतं. न्यूज ब्युरो, दक्ष पोलीस न्यूज, नाशिक रोड.